नमस्कार, मी युवराज विलास देशमुख, राहणार पेलेव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी साधारणतः 1.5 वर्ष झाला हा गायींचा व्यवसाय करतो. 1.5 वर्ष झाले त्यावेळेस अमोल डेअरी पण त्यावेळेसच ओपन झाली होती. आणि अमोल डेअरी ज्यावेळेस ओपन झाली त्यावेळेस माझ्याकडे फक्त म्हणजे साधारणतः एक 5 गुरं होते. आणि अमोल डेअरी ओपन झाल्यानंतर मी त्याच्या अगोदरपासून दुसरं डेअरीला दूध होतं. त्यानंतर ते तर मी माझी फॅट बघायचो तर माझी 3-4 झिरोच्या आसपास फॅट लागत होती. मी परत अमोल डेअरी ओपन झाल्यानंतर मी तिथं चेकिंग करता एक सॅम्पल घेऊन गेलो. तिथं पण म्हणजे माझी ते जिथं जेवढी लागत होती तिथं तेवढीच लागली. मग चेअरमन गणेश पेशा आहेत अमोल डेअरीचे चेअरमन, त्यांना मी विचारलं असं माझी एक म्हैस आहे ती वेली, तिचं दूध आणू का? ते म्हणले घेऊन या. तिला मी चेक केलं, तिथं जाऊन तिच्या अगोदर सॅम्पल नेऊन चेक केली. सॅम्पल बसली माझी साधारणतः 7 झिरो लागली, 7-0-9-0 SNF लागला. मग ते त्याला दर व्यवस्थित बसला. पण ते चेअरमन साहेब काय म्हणले, तुम्ही असं करा, एक ही अमोल डेअरीची बफेलो स्पेशल पेंट घेऊन जावा आणि त्यानंतर तुम्हाला काय म्हणजे त्याचा रिझल्ट कळतो का ते घेऊन जावा. मी एक पोतं घेऊन आलो त्यांच्याकडून. मग ते काय मी 8 दिवस वापरले कंटिन्यू. 8 दिवस वापरल्यानंतर मला 3ऱ्या दिवशीच रिझल्ट आला. 3ऱ्या दिवशी माझी 10 पॉईंट फॅट वर गेली, साधारणतः 8-0-8-5 लागली. मग ती कंटिन्यू पेंट चालू केली. माझी 10व्या दिवशी फॅट कमीत कमी 11-0 वरती गेली. 11-0 वरती फॅट गेल्यानंतर आणि 9-0 SNF माझा साधारणतः 90 रुपये 95 रुपये दर बसायला लागला. अगोदर 70 रुपये बसत होता. मग एवढा फरक पडला. असं म्हणजे थोडं लक्षात आलं माझ्या, की नंतर मी विचार केला, माझी गुरु एक 7-8 आहेत, त्यांना मी बफेलो स्पेशल जर पेंट दिली तर काय फरक पडेल. म्हणजे ऑन ग्राउंड सांगतो, म्हणजे असं नाही की हे कोणी एक्सपेरिमेंट, मी स्वतः एक्सपेरिमेंट केलेला आहे. आणि ते मी बफेलो स्पेशल गुरांकरता वापरली. गुरांकरता एक पोतं एका साधारणतः 6व्या-7व्या महिन्यातल्या गुरांना मी वापरायला सुरुवात केली सुरुवातीला. मग त्यांचं जे दूध निघायला लागलं ते अगोदर 4-0-5-0च्या आसपास निघायचं. जी दूध आहे ते पूर्ण म्हशीच्या दुधात कन्वर्ट झालं. 6व्या-7व्या महिन्याचं जे दूध आहे ते म्हशीच्या दुधात कन्वर्ट झाल्यानंतर जे 4 लिटर दूध जे निघतंय गाईचं, ती पूर्ण म्हशीचा दर बसायला लागला. मला 70-80-90-95 रुपये पर्यंत दर बसायला लागला. मग परत माझ्या लक्षात आलं, मी सगळ्या गुरांकरताच बफेलो स्पेशल पेंट वापरून बघावी म्हणून. मग मी तर बाकीच्या सगळ्या पेंडी बंद केल्या आणि सगळ्या गुरांकरता बफेलो स्पेशल पेंट चालू केली. आणि त्यानंतर माझं असं लक्षात आलं की बाकीच्या गुरांना वापरल्यानंतर बाकीच्या गुरांची जी फॅट वाढली, 25 ते 30 पॉईंट फॅट वाढली माझी. काय 25 ते 30 पॉईंट फॅट वाढली. आणि मला सरासरी गुरांचा दर 50 रुपये बसायला लागला, लिटरला 50 रुपये. ह्या साधारणतः 50 रुपये आणि रिअल मध्ये बसतो मला, लिटरला साधारणतः 50 रुपये दर बसतो. 1.5 वर्ष झालं ही जशी पेंट मी चालू केली तशी एकही गोळी वापरलेली नाही गायींना किंवा म्हशीला. एकही गोळी वापरलेली नाही, कुठलीच गोळी नाही. फक्त डॉक्टर येतात माझ्याकडे इन्शिमेशन करता, मी कॉल करतो डॉक्टरांना, डॉक्टर येतात इन्शिमेशन करतात आणि जातात. डॉक्टरांनी मला एक प्रश्न विचारला, साहेब म्हणलं तुमची गुरं कधी आजारी पडत नाहीत का? गुरु कधी? मी म्हणलं साहेब माझ्या गुरांना मी आतापर्यंत, आता देवाची कृपा आहे का कशाची पिंडीची कृपा आहे मला माहित नाही, पण माझी गुरु खरंच आजारी पडत नाहीत. 1.5 वर्ष झालं एका गाईला मी एक सुद्धा गोळी वापरलेली नाही. आता ह्या पिंडीचाच विषय असावा किंवा ईश्वराचा, रिअल मला माहिती नाही, पण होऊ शकतं ह्या पिंडीनं गाय कुठलीही आजारी पडू शकत नाही, रिअल आहे. आणि गाय गाभण राहण्याकरता करेक्ट 3 महिने झालं का एकदाच गाय लावायची, की आता गाय तुमची गाभणच राहिली पाहिजे. ह्याचा हा रिझल्ट आहे. बरोबर गाभण राहिली पाहिजे. आणि दुसरा हा विषय आहे, फॅटच्या बाबतीत तरी 1 नंबर क्वालिटी आहे. आणि हा म्हणतर शेतकऱ्याला 1 रुपया जरी एका लिटरला जर मिळाला, त्याचं साधारण 40 लिटर दूध असलं तर दररोज 40 रुपये, सकाळ 40 संध्याकाळ 40, त्याच्या तेला मिठाचा खर्च पूर्ण निघून जातो. हा शेतकऱ्यांच्या डोक्यात विषय. शेतकरी काय करतात, ह्याच्याकडून 30,000 उचल, ह्याच्याकडून 40,000 उचल, आणि ते म्हणजे त्यांच्या डोक्यात विषय येत नाही. पण 30,000 ती 40,000 त्याच्या डबल ते 1 लाख रुपये काढून घेतात त्यांच्याकडनं 6 महिन्यात. हे त्यांच्या डोक्यात घुसत नाही. पण शेतकरी कुठं अडकलेला असतो, त्यामुळं त्यांच्या लक्षात येत नाही.